त्यांची मागणी होती की आमचं रिकाउंटिंग करा, आता फेरमतमोजणी करा, ही जी मागणी आहे ही कायदेशीर होती. अवघ्या 15 मिनिटात ती पूर्ण होऊ शकत होती. म्हणजे त्यांनी अर्ज मंजूर केल्यावर ती 15 मिनिटात पूर्ण होऊ शकते. पण विनय गोसावी हे कुठली तरी भाडगिरी करतायत. त्यामुळे त्यांनी ती मागणी मुदतीत घेतली नाही, नंतर फेटाळून लावली. मग एकाच मतदार संघात जर 19 प्रभाग होते आणि 19 प्रभागांपैकी काही ठिकाणी ती मान्य केली जाते, काही ठिकाणी ती मान्य न करता फेटाळली जाते. याचा कुठेतरी या भ्रष्ट निवडणूक आयोगाचा वास येतोय. म्हणून आज खरी पत्रकार परिषद घेतली जात आहे. जसं बघितलं तर कुलभूषण पाटलांनी तिथे बसले, आपण सगळ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले आहेत आणि सगळी खरी घटना तुम्हाला माहिती आहे. माझी तर सगळ्या पत्रकार बांधवांना ही विनंती आहे की ज्या पद्धतीने आव्हाडांनी पहिले लाठीचार्ज केला आणि मग तिथे काही जर जळगाव शहरातले फक्त तिथे शिवसैनिकच होते, 8 आणि 10 मधले असे नव्हतं, तर 1 ते 19 प्रभागातली ती मतमोजणी होती आणि तिथे इतरही प्रभागात त्यांनी 1 मध्ये असेल, 3 मध्ये असेल, 6 मध्ये असेल जो अन्याय केलेला होता. त्यामुळे त्या प्रभागातील सुद्धा लोक तिथे आलेली होती आणि हे तुम्ही जर व्हिडिओ बघितलं तर ते तुमच्या लक्षात येईल. आणि ते झालेलं असताना त्यांनी कुलभूषण पाटील हे त्या अधिकाऱ्याचे हात जोडतायत आणि सांगतायत की मला फेर मतमोजणी करू द्या. त्याच्यात पोलीस अधिकारी मध्ये मध्ये बोलतायत. वास्तविकता तिथे पोलीस अधिकाऱ्यांच्या पहिल्या फेज मध्ये येण्याचा कुठलाही संबंध येत नाही. ते पोलीस अधिकारी आणि तुमचं ट्रॅकिंग फोर्स सगळा मध्ये होता. तर ही जी सगळी दडपशाही होती या सगळ्या गोष्टीचा निषेध व्हायला पाहिजे, यांना कुठेतरी लगाम लागला पाहिजे, म्हणून आजची पत्रकार परिषद आहे. तर तिथे कुलभूषण पाटील हात जोडून विनवणी करत असताना विनय गोसावी हे जे खोटं बोलत होते की ही मी यांनी मला अर्ज मुदतीत दिला नाही, तो 5व्या फेरीलाच त्यांनी अर्ज दिलेला होता, मुदतीत अर्ज दिलेला होता, पण ते कोणाची तरी सुपारी घेऊन काम करत होते म्हणून त्यांनी तो अर्ज मुदतीत घेतला नाही आणि नंतर तो फेटाळून लावला. आणि ज्या पद्धतीने त्यांनी फेटाळून लावल्यानंतर पोलिसांनी ज्या पद्धतीने कुलभूषण पाटील असतील, त्यांच्या बरोबरचे कार्यकर्ते असतील आणि आमचे सोबतचे सगळे पत्रकार मित्र असतील, यांना ज्या पद्धतीने दंडुकेशाही केली, त्या सगळ्या गोष्टीचा निषेध होऊन हे जे अधिकारी होते, बाबा आव्हाड असतील, गणापुरे असतील किंवा अजून जे कोणी अधिकारी असतील, यांची तात्काळ चौकशी होऊन त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. आपण जर बघितलं तर जळगाव मध्ये संदीप पाटील नावाचा एक अधिकारी होता, त्याच्या विरुद्ध कुठली फिर्याद नव्हती, पण एखाद्या आमदाराने उचललं, त्याला 1 मिनिटात काढून टाकून त्याला निलंबित केलं गेलं. मग बबनराव आव्हाडांबद्दल विधानसभेत 4 आमदार प्रश्न विचारतात. विधानसभेतले मंत्री तिथे सांगतात की मी 8 दिवसात चौकशी करून कारवाई करेल. आता ती 17 जुलै 2025 ची घटना आहे आणि आतापर्यंत कुठली कारवाई झालेली नाही. उलटी बबन आव्हाडांना एनसीबी सोडून एमआयडीसी दिलं गेलं, म्हणजे सगळ्याच क्रीम पोस्टिंग दिल्या जात आहेत. तर याच्या मागचं गूढ काय आहे हे पण समजलं पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की एसपी साहेब संदीप पाटलांबद्दल वेगळी भूमिका घेतात आणि बबन आव्हाडांबद्दल वेगळी भूमिका घेतात, हे कुठे तरी संशयाला कारणीभूत आहे. तर म्हणून या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. जोपर्यंत ही चौकशी होत नाही तोपर्यंत बबन आव्हाडांना निलंबित केलं पाहिजे आणि निलंबित करून निपक्षपाती चौकशी करावी. कारण आज आपण राज्यामध्ये जी परिस्थिती पाहतोय की रामाचं नाव घेतलं जातं आणि रावणासारखी परिस्थिती, रावण राज्यासारखी परिस्थिती या राज्यात आज इथे आहे. ज्या पद्धतीने बबन आव्हाड असतील किंवा विनय गोसावी असतील यांनी जो काही प्रकार केलेला आहे, फक्त 15 मिनिटात ती फेरमोजणी झाली असती, पण ती नाकारण्याचं कारण काय? कायद्यात तरतूद आहे. मग तुम्हाला कोर्टात जा म्हणजे काय? कोर्टात गेलं की 2, 4, 5 वर्ष निघून जातात आणि जर त्यांनी कायद्याच्या व्यतिरिक्त चौकशी मागितली असती आणि त्यांनी ती नाकारली असती तर आम्ही समजू शकत होतो. आम्हाला पराजय सुद्धा मान्य होता, पण त्यांनी तसं न होऊ देता कुठेतरी सुपारी घेऊन काम केल्यासारखं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीनं कुलभूषण पाटलांना दणके मारले, बाहेर फेकलं आणि त्याच्यानंतर जमावावर जो लाठीचार्ज केला, ही अतिशय निंदनीय बाब आहे, लोकशाहीला काळीमा वाटणारी बाब आहे. म्हणून आम्ही आजची पत्रकार परिषद घेतली आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे एक तक्रार पण केलेली आहे, त्याची सगळ्यांना तुम्हाला प्रतही दिलेली आहे. तसंच ह्या पुढच्या प्रोसिजरसाठी आता आम्हाला हे शंका आहे की आम्ही त्यांना सीसीटीव्ही फुटेज मागितलेले आहे, तर ते फुटेज सुद्धा ते देतील का नाही ही शंका आहे. कारण ही निवडणूक पारदर्शी झालेली नाही, त्यामुळे आम्हाला फुटेज सुद्धा भेटतील का नाही अशी मोठी शंका वाटते आहे. त्याच्यानंतर फुटेज मागितलेले ज्यांचे दुसऱ्यांचे जे
फेर मतमोजणीचे अर्ज होते ते स्वीकारले गेले आणि यांचे स्वीकारले गेले नाहीत. याच्या मागे नेमकं कारण काय? असं काही अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं होतं का की सत्तेतल्याच लोकांचे स्वीकारायचे, बिगर सत्तेतल्या लोकांचे स्वीकारायचे नाही, अपक्षांचे स्वीकारायचे नाही, असे जो दुजाभाव झालेला आहे किंवा अपार्शल भूमिकेतून जे यांनी काम केलंय यामुळेच ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बबन आव्हाड यांनी जे गुन्हे दाखल केले, सगळे माझे पत्रकार मित्र तिथे हजर होते. या सगळ्या याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही ईव्हीएम मशीनचा घोटाळा आहे आणि ईव्हीएम मशीन फोडायला आम्ही जातोय. मला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही ईव्हीएम बद्दल काही बोललेलो नाही. आमचं म्हणणं होतं जे काही चालू आहे त्याच्यात फक्त तुम्ही फेर मतमोजणी करा, एवढीच आमची मागणी होती. ही बोगस आणि कायद्याची पायमल्ली करणारी आणि स्वतःची दंडुकेशाही दाखवणारी ही आपल्याला अधिकाराचा दुरुपयोग करून ही फिर्याद आमच्या विरुद्ध दिली गेलेली आहे. मग जर अशी फिर्याद दिली जात असेल तर लोकशाही मार्गाचा हक्क होऊ नये आणि अशा अधिकाऱ्यांना खरं तर तात्काळ निलंबित निवडणूक आयोगाने सुद्धा केलं पाहिजे जर तुम्ही पारदर्शी निवडणूक पार पाडायची असेल. कारण पुढे ही निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक आहे आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विनय गोसावी सारखे बोगस अधिकारी जर तिथे राहिले तर मला वाटतं निवडणुका पारदर्शी होणार नाही. ह्या कालच्या प्रसंगामुळे पारदर्शी लोक निवडणुकीत उभं राहायला सुद्धा तयार नाहीत. अनेक लोकांनी सांगितलं की ह्या पद्धतीने निवडणुका होते तर आम्ही उभं राहायचं, आमची ताकद वाया घालायची का, आम्ही हे सगळं करायचं. अशी परिस्थिती दयनीय आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालंय. या जिल्ह्यात 40 खून झाले, ड्रग्ज वगैरे सगळं चालू असताना पोलिसांना तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि ह्या पद्धतीने दडपशाही करतात. याचा निषेध करण्यासाठी पत्रकार परिषद आहे आणि माझी विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहात. आम्ही जसे जळगाव शहराचे एक नागरिक आहोत, तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा या जळगाव शहराचे नागरिक आहात, तर तुम्ही सुद्धा जे सत्य असेल, आम्ही कधीच म्हणणार नाही की खोटं तुम्ही काहीतरी सांगा, पण सत्य एसपींना सुद्धा सांगितलं पाहिजे की लाठीचार्ज पहिले झाला की नंतर काही जे काही 2-4 गोष्टी घडल्या असतील त्या पहिले घडल्यात. जर पोलिस दंडुकेशाही करत असतील आणि विनाकारण लोकांना मारहाण करत असतील तर ते अधिकारी तात्काळ निलंबित केले गेले पाहिजे. असं कुठेही होताना दिसत नाहीये. तर या गोष्टीला विनय गोसावी आणि आव्हाड आणि गणापुरे हे जबाबदार आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करेल हे तात्काळ या अधिकाऱ्यांनी आणि निवडणूक आयोगाने जाहीर केलं पाहिजे अशी आमची विनंती आहे.